Hello student, good morning. Last lecture we have seen the biodiversity and its conservation. The further study for this biodiversity is basically we should know this definition of biodiversity. Biodiversity is defined as a variety of life of animals. Okay. And another one definition of this biodiversity is defined as a sub branch of ecology that deals with the study of variety of living organisms is known as biodiversity. And another one definition of biodiversity is the variety of plant and animal life in the world or in a particular habitat, a high level of which is usually considered to be important and desirable is known as biodiversity. So in the biodiversity, the variety of living things, number of kinds, then ecological diversity, that is different habitats, niches, species and interaction. Basically there are three important types of biodiversity is the ecological biodiversity, species diversity and genetic biodiversity. So this ecological means the different habitats, niche and species interactions. The species diversity is different kinds of organisms, relationship among species. And genetics diversity means different genes and combinations of genes within the populations, that is known as the genetics. जर आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये स्टडी करत असेल तर त्याच्यामध्ये तीन महत्त्वाचे भाग आहेत, तीन पार्ट आहेत. इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी, स्पेसीज डायव्हर्सिटी अँड जेनेटिक डायव्हर्सिटी. सो व्हॉट इज द बेनिफिट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी टू अस? आपल्याला काय फायदा आहे बायोडायव्हर्सिटीचा? आपण जर बघितलं तर तिथं नॉर्मल काही बायोडायव्हर्सिटीचे फायदे आपल्याला पाहायला मिळते. पहिला म्हणजे काय तर क्लिनिंग वॉटर्स आपल्याला मिळते, म्हणजे पाणी पिण्यासाठी. क्लिनिंग एअर, इन द वॉटर्स वी गेट देअर न्यूट्रिशन, इन द एअर वी गेट देअर ऑक्सिजन. हॅबिटॅट अँड ब्रीडिंग एरियाज ऑफ वाईल्ड लाईफ. हॅबिटॅट मीन्स अधिवास, हॅबिटॅट म्हणजे अधिवास. दोज ॲनिमल्स they are living where the nest is constructed, builded, and they are living there. So all the life cycle they are living in the habitat. For example, habitat is sandy shore, muddy shore, rocky shore, then trees, then air. Okay, aerial म्हणजे तुम्ही जर बघितलं तर काही प्राणी हे मातीमध्ये असतात, चिखलामध्ये असतात, खडकावर असतात, काही वाळूमध्ये असतात आणि काही ॲनिमल्स हे हवेमध्ये संचार करतात, काही ॲनिमल्स झाडावर असतात. हे त्यांचा राहण्याचा अधिवास आहे, त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. आणि मग स्पेसिफिक एरियामध्ये हे ॲनिमल्स काय करतात? ब्रीडिंग करतात. ब्रीडिंग म्हणजे काय? अंडी देणे, पिलांना जन्म देणे, अशा प्रकारच्या तिथे काय करतात त्या नॅचरल गोष्टी होत असतात. एस्थेटिक्स अँड कल्चरल बेनिफिट्स आपल्याला काय मिळते तर बेसिकली आपण जर बघितलं तर आपल्याला बायोडायव्हर्सिटीपासून एक नवीन कल्चरल मिळते, नवीन कल्चर मिळते. त्या प्रकारे आपण तिथे काय करतो? राहत असतो. सो नॅचरल रिसोर्सेस, दी व्हायटल इकॉनॉमिक नॅचरल रिसोर्सेस, रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल. रिन्युएबल इज द फॉरेस्ट, दॅट इज प्लांट, वाईल्ड लाईफ, सॉइल्स, fresh water, lakes and rivers, wildlife and fisheries. Rangeland, non-renewables मध्ये मिनरल्स, फॉसिल फ्युएल्स, अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. रिन्युएबल्समध्ये जर बघितलं तर ते आपण कधीही रिन्यू करू शकतो, म्हणजे प्लांट असेल, सॉईल असेल, लेक, रिव्हर्स असेल, त्याच्यापासून आपण नवीन काही तयार करतो. त्याच्यानंतर आहे की
नॅचरल रिसोर्सेसमध्ये काय, तर मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस, दी एश्युअर अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस ऑफ फॉर द फ्युचर, दी 3 philosophies, maximum sustained yield, ecosystem based management, adaptive management, etc. त्याच्यानंतर न्यू फूड सोर्सेसमध्ये ग्रेन्स आहे, फ्रूट्स आहे, व्हेजिटेबल्स आहे, मीट आहे, फिश आहे. तर हे आपल्याला न्यू फूड सोर्सेस तिथं पाहायला मिळत असते. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्पेसीज आहे, पोटेन्शियल युजेस, बेनिफिट्स आहे, अशा प्रकारचे फूड सोर्सेस किंवा फूड सिक्युरिटी आपल्याला तिथे मिळत असते. बेनिफिट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, व्हॉट वी गेट द बेनिफिट्स फ्रॉम द बायोडायव्हर्सिटी, दी मेडिसिन्स. म्हणजे आपण असं बघितलं की असे बरेचसे प्लांट आहे की त्या प्लांटपासून आपल्याला नवीन नवीन मेडिसिन आपल्याला मिळत असतात. त्यापासून फार्माकॉलॉजी किंवा फार्मासिटी कंपनी आहे, तिथे आपल्याला मेडिसिन कशाप्रकारे तयार करत आहे, कशाप्रकारे तयार करतात, त्या प्रत्येक प्लांट ॲनिमल्सपासून त्याचा यूज केला जातो. नंतर जेलीफिश आहे, सी ॲनिमोन्स आहे, न्यूडिब्रँचेस आहे, मरीन स्लग आहे, अशा वेगवेगळ्या ॲनिमल्स आहे, त्याच्यापासून आपल्याला तिथे त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट्स आपल्याला मिळत असतो. हाऊ मच बायोडायव्हर्सिटी? 1.7 to 2.0 मिलियन स्पीसीज, एस्टिमेट्स टू 100 मिलियन. कितीतरी मिलियन स्पीसीज जे ॲनिमलचे आहेत ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात, कितीतरी मिलियन्स. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मॅमल्स आहे, ॲम्फिबियन्स आहे, रेप्टाईल्स आहे, बर्ड्स आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स तिथं आपल्याला पाहायला मिळतात. वेअर इज द बायोडायव्हर्सिटी? एव्हरीवेअर. बायोडायव्हर्सिटी विल फाउंड इन एव्हरीवेअर इन द एन्व्हायरमेंट. The every continent and habitat has unique life forms concentrated in the tropics. The Panama, greater than 500 species of breeding birds. The Arctic, 50 to 100 species. The dense concentration. तुम्ही जर बघितलं तर या नकाशामध्ये आपल्याला काही ठिकाणी डेन्स बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळतात, काही ठिकाणी आर्क्टिक बायोडायव्हर्सिटी जे 50 ते 100 स्पीसीज तिथं आपल्याला पाहायला मिळतात. थ्रेट्स टू बायोडायव्हर्सिटी. जर समजा आपण समजा याला थ्रेट्स जर घेतला तर तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा नाश त्या ॲनिमलचा, त्या प्लांटचा आपल्याला झालेला दिसते. डायव्हर्सिटी आपल्याला तिथं एक डिस्ट्रॉय झालेला दिसते. एक्सटिंक्शन अँड पॉप्युलेशन रिडक्शन, हंटिंग अँड ओव्हर वेस्टिंग, फॉर एक्झाम्पल टायगर, डोडो, व्हेल्स, शार्क्स अँड हॅबिटॅट लॉस. तर अशा प्रकारे आपल्याला तिथं थ्रेट्स आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर एक्सटेन्शन अँड पॉप्युलेशन रिडक्शन म्हणजे काही जे नॉर्मल स्पीसीज आहे किंवा नॉर्मल ॲनिमल्स आहेत, तर नॉर्मल ॲनिमल्स आपल्याला तिथं डिस्ट्रॉय झालेले आपल्याला दिसेल. कशामुळे? ड्यू टू द पोल्युशन, द क्लायमेट चेंज, इन्व्हेसिव्ह स्पेसीज. मग आपण काय केलं पाहिजे? वी हॅव टू प्रोटेक्ट द बायोडायव्हर्सिटी. हाऊ कॅन वी प्रोटेक्ट द बायोडायव्हर्सिटी? स्टॉप दी ओव्हर हार्वेस्टिंग. म्हणजे जर समजा काही ठिकाणी आता फिशरमन काय करतात, जेवढे फिश मिळतात तेवढे फिश कॅच करून त्या बोटमध्ये घेऊन येतात आणि त्यांच्या बोटीवर जागा नाही मिळाली
तर ते फेकून पण देतात, पण कॅच केलेला ते घेऊन येत असतात आणि जास्तीत जास्त कॅच करण्याचा ते प्रयत्न करतो. म्हणून आपण हार्वेस्टिंग थांबलं पाहिजेत, ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ फिशिंग आपण थांबलं पाहिजेत. हंटिंग अँड फिशिंग लॉज, प्रोटेक्ट हॅबिटॅट, रेफ्युजर्स, पार्क्स, प्रिझर्व्स, एंडेंजर स्पेसीज ॲक्ट, ह्या आपल्याला एंडेंजर स्पेसीज हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रोटेक्टिंग बायोडायव्हर्सिटी, रेफ्युजेस, पार्क, प्रिझर्व, हाऊ बिग शूड रेफ्युजेस बी, वेअर शूड दे बी, मॅकआर्थर, विल्सन, थेअरी ऑफ आयलँड, बायोजिओग्राफी, colonization rate, extinction rate, predicts number of species, protecting biodiversity, effect of island size, effect of island distance, the protecting biodiversity, the MacArthur and Wilson theory of island, the biogeography, the colonization rate, extinction rate, local, predicts number of species. म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे बायोडायव्हर्सिटी हा रीच झालेला आहे. प्रोटेक्टिंग बायोडायव्हर्सिटीमध्ये आयलँड बायोजिओग्राफी, दॅट इज इनलँड साईज प्रेडिक्ट नंबर ऑफ स्पेसीज. प्रोटेक्टिंग बायोडायव्हर्सिटीमध्ये इनलँड बायोजिओग्राफी, एव्हरी प्लेस इज अन आयलँड, हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन, स्मॉलर फ्रॅगमेंट्स होल्ड द फेवर स्पेसीज. Protecting Biodiversity, Endangered Species Act 1973, goals to recover species so they are no longer need protection, number ISA, implement US participation in CITES, Convention on International Trade in Endangered Species, prohibits trade in listed species, whole organisms, parts, skins, bones, teeth, flowers, leaves. म्हणजे आपण त्याच्यापासून, त्या ॲनिमल्सपासून प्रोटेक्ट केलं पाहिजेत. काही ॲनिमलला हंटिंग करतात आणि त्याच्यापासून मग त्याचे जे पार्ट्स आहेत, स्किन असेल, बोन असेल, टीथ, फ्लावर्स किंवा लीव्ज असेल, ते ऑर्नामेंटल पर्पजसाठी यूज करतात आणि मार्केटला त्याची व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणात. अदर लॉजमध्ये जर बघितलं, मरीन मॅमल्स प्रोटेक्शन ॲक्ट आहे. आपण मॅमल्सला मारलं तर आपल्याला इम्प्रिझनमेंट, शिक्षा होऊ शकते. मायग्रेटरी बर्ड ट्रेटी ॲक्ट आहे, ॲनाड्रॉमस फिश कन्झर्वेशन ॲक्ट आहे. या ॲनिमल्सला आपण सहसा तिथे मारू शकत नाही. त्याच्यानंतर एंडेंजर्ड स्पेसीज 1973 ॲक्ट आहे. द लिस्टिंग ऑफ एंडेंजर्ड अँड थ्रेटन्ड स्पेसीज टू प्रोटेक्ट बाय द पीपल्स, द रेस्ट्रिक्ट्स डेव्हलपमेंट ऑफ हॅबिट्स अँड हॅबिटॅट, कॅप्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम्स, रिलीज ऑफ कॅप्टिव्ह ब्रीड स्टॉक्स टू एनहान्स ऑर रिकवर वाईल्ड पॉप्युलेशन. प्रोटेक्टिंग बायोडायव्हर्सिटी इज the hotspots biodiversity, that protection of the habitats. म्हणजे आपण बायोडायव्हर्सिटी शिकत असताना बायोडायव्हर्सिटीपासून आपल्याला खूप काही फायदा होतो. जसं आपण पाण्यापासून न्यूट्रिशन बघितलं, एअरपासून ऑक्सिजन, याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला बायोडायव्हर्सिटीला प्रोटेक्शन करणं आवश्यक आहे. बायोडायव्हर्सिटी आपण प्रोटेक्ट नाही केलं तर डिस्ट्रॉय झाली तर रेनफॉल कमी होणार, ॲनिमल वाढणार नाही, प्लांट वाढणार नाही, त्याच्यापासून आपल्याला मेडिसिन तयार करता येणार नाही प्लांटपासून, किंवा हे जे तोटे हे आपल्याला सहन करावे लागतील.